हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण वांग आणि जवळा याची आज आपण भाजी करणार आहोत. ही जी भाजी आहे ना, चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. मम्मी मला बोलायचं आहे, किती मोठं आहे ना हे बघा. ज्ञानेश मोठा नाही झाला ऍक्च्युली. ज्ञानेशने ज्ञानेशने खाली आपला जो छोटा स्टूल असतो ना, मोठा हा, ज्ञानेश छोट्या स्टूलवरती उभा आहे नाही, आणि त्याच्यामुळे ज्ञानेश माझ्यापेक्षा थोडा उंच दिसतोय. ज्ञानेश, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि ही जी भाजी आहे तर तुम्ही कधी ट्राय नसेल ना तर नक्कीच ट्राय करा. चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. आणि तुम्ही ना ही भाजी एकदा बनवल्यानंतर ती भाजी तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल हे नक्कीच. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. बोल, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. इथे आपण वांगा आणि जवळा याची भाजी करणार आहोत. ही भाजी चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. गावाकडे ही भाजी आवर्जून केली जाते. तर पहा, इथे मी 1/2 किलो वांगी घेतलेली आहेत. ही वांगी आपल्याला स्वच्छ धुवून घेऊया. तर पहा, मी ही वांगी पाण्यामध्ये ठेवलेली आहेत. अगदी 10 ते 15 मिनटं आपण ही वांगी म्हणजे पाण्यामध्ये ठेवूया आणि मग ही मस्त आपल्याला धुवून घ्यायची आहेत. तर पहा, ही जी भाजी आहे तर पावसाळ्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो आणि पाऊस पडायला सुरुवात झाली की शेती करायला सुरुवात होते, म्हणजे लागवड वगैरे हे सगळं चालू होतं. आणि पहा, शेती करताना त्या शेतामध्ये जे मजूरकर काम करतात त्यांना दिवसभराची मजुरी तर भेटतेच, पण त्यांना सकाळची भाजी भाकरी पण असते बरं का. आता त्या भाजीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. शक्यतो सुकी मच्छी ही खूप जास्त प्रमाणात असते. तर ही भाजीसुद्धा सकाळी त्यांना भाकरीबरोबर दिली जाते. पण ही भाजी ना चवीला एक नंबर अशी लागते. तर पहा, इथे मी इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. छान मस्त इथे आपला हा लसूण मस्त असा टेचून घ्यायचा आहे. तर चला, आता आपण मसाला तयार करूया. मसाला तयार करण्यासाठी मी इथे 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. आता हे जे बेसन पीठ आहे हे बेसन पीठ मी मंद गॅसवरती 10 मिनटं भाजून घेतलेलं आहे आणि हे बेसन पीठ थंड करून घ्यायचं आहे. आता इथे मी 1/2 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि इथे मी 1/2 चमचा मीठ, म्हणजे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आणि इथे मी 4 पळी असं ऑइल ॲड केलेलं आहे आणि छान मस्त हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. पहा, याच्यामध्ये मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला. तर पहा, इथे मी बेसन पीठ वापरलेलं आहे. ते बेसन पीठ छान मस्त भाजून घेतलेलं आहे. बेसन पीठ नसेल तर तांदळाचं पीठ घ्या. तांदळाचं पीठसुद्धा आपल्याला अगदी 10 मिनटं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. या भाजीमध्ये तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ असं वापरतात, दोघांपैकी काहीतरी एक वापरतात. तर पहा, इथे आपला मसाला मस्त तयार झालेला आहे. आता पहा, ही जी वांगी आहेत ही वांगी मी पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत. तर पहा, हे जे वांगे आहेत तर एका वांग्याचे आपल्याला अशा पद्धतीने 4 भाग करायचे आहेत. तर पहा, आपण जे वांग्याचं भरीत करतो, वांग्याचं भरीत करण्यासाठी आपण अशा पद्धतीने वांगी कट करून घेतो, सेम त्याच पद्धतीने आपल्याला वांगी अशी कट करून घ्यायची आहेत. म्हणजे एका वांग्याचे 4 भाग करून घ्यायचे आहेत. तर पहा, हे जे पाठीमागचं डेट आहे तर तुम्हाला नको असेल तुम्ही काढू शकतात, पाहिजे असं तुम्ही तसंही ठेवू शकता. मी तसंच ठेवणार आहे. फक्त या वांग्यावरती ज्या हिरव्या साली ज्या आहेत त्या मी फक्त काढणार आहे. बाकी डेट मी तसाच ठेवणार आहे. आणि कसं माहिती आहे का, डेट तसंच का ठेवणार आहे, कारण मग ना भाजी शिजल्यानंतर जेव्हा आपण वांगं खातो ते खायला खूप बरं वाटतं. म्हणजे तो वांगा असा मस्त डेट म्हणजे हातात असं डेटाने धरायचं आणि वांगं खायचं, ते खायची मजा वेगळीच असते. तर पहा, मी हिरव्या साली काढलेल्या आहेत आणि फक्त असा डेट ठेवलेला आहे. आता चला, आपण सगळी ही जी वांगी आहेत मी अशाच पद्धतीने मस्त कट करून घेतलेली आहेत. आता हा जो मसाला आहे हा मसाला आपण या वांग्यामध्ये आपल्याला भरायचा आहे. तर पहा,
हा जो मसाला आहे, हा मसाला आपण वांग्यामध्ये सुद्धा भरणार आहोत आणि वांग्याला बाहेरून मस्त असं कोटसुद्धा करून घेणार आहोत. हा मसाला या वांग्यामध्ये भरण्याच्या अगोदर मस्त चमच्याच्या साहाय्याने वर खाली करून घ्या. चमच्याच्या साहाय्यानेच आपल्याला हा मसाला पूर्णपणे याच्यामध्ये भरायचा आहे. आणि मसाला असा भरला आणि जो बघा साईडला काही मसाला असा पसरलेला असतो ना, तो आपल्याला मस्त असा कोट करून घ्यायचा आहे पूर्ण वांग्याला. तर पहा, अशाच पद्धतीने आपल्याला मस्त हा मसाला या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. आणि मी अशाच पद्धतीने सगळी वांगी ही भरून घेतलेली आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगते की ना, वांगा आणि जवळा ही भाजी अप्रतिम लागते. सुकी मच्छी तुम्ही कुठल्याही आणि कशाही पद्धतीने करा, सुक्या मच्छीला चव असते. भले तुम्ही ती तेल कांद्यावरती जरी केली ना, तर ती भाजी खूपच छान लागते. तर पहा, मी अशाच पद्धतीने पूर्ण वांग्याच्या आतमध्ये आणि वांग्याच्या बाहेर असा मस्त मसाला कोट करून घेतलेला आहे. मी अशाच पद्धतीने सगळी वांगी मस्त भरून घेतलेली आहे. दिसायलाही खूप छान वाटतं आणि असं म्हणजे हे बघून असं वाटतं, अरे कधी भाजी होते आणि कधी आम्ही ही भाजी खाऊन घेतो. तर पहा, आता हा जो मसाला उरलेला आहे, हा मसाला अजिबात आपल्याला फेकून द्यायचा नाही. हा मसाला आपण भाजीमध्ये वापरणार आहोत. तर चला, आता तुम्ही पाहू शकता इथे मी हा जवळा घेतलेला आहे. 1 वाटी भरून हा मी जवळा घेतलेला आहे. आता हा जवळासुद्धा आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. तर मी एक बाउल घेतलेला आहे, त्या बाउलमध्ये हा जवळा मी ट्रान्सफर करून घेतलेला आहे. त्यानंतर हा जवळा बुडेपर्यंत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आणि पाणी ॲड करून हा जवळा 10 ते 15 मिनटं आपण पाण्यामध्ये असाच भिजत ठेवूया, म्हणजे तो छान मस्त असा भिजतो. तर चला, आता भाजी फोडणीला देऊया. तर पहा, मी इथे एक भांडं घेतलेलं आहे. यामध्ये ऑइलसुद्धा ॲड केलेलं आहे. ऑइल मस्त गरम करून घ्यायचं आहे. ऑइल गरम झालं की आपण जे लसूण टेचलं होतं ना, ते ॲड करायचं आहे. आणि कसं माहिती आहे, सुक्या मच्छीमध्ये तुम्ही जेवढं लसूण टेचून ॲड कराल ना, तेवढी ती भाजी खूप छान लागते. अगदी 10 ते 12 लसूण पाकळ्या मस्त टेचून ॲड करायच्या. आता पहा, लसूण मस्त फ्राय करून झाल्यानंतर मी एक कांदा बारीक चिरून घेतला होता. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे. आता मस्त ही भाजी 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायची आहे. आणि अगदी 1 ते 2 मिनटं मस्त एक वाफ काढून घ्यायची आहे. आता पहा, इथे आपल्याला मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे. तो टोमॅटोसुद्धा बारीक चिरलेला, तोसुद्धा आपल्या याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि तोसुद्धा तेलामध्ये छान मस्त असं परतवून घ्यायचा आहे. आता चला, याच्यामध्ये आपण मसाला ॲड करूया. इथे मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता, आपण जो मसाला केला होता त्या मसाल्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आणि थोडंसं पाणी ॲड करून ती पेस्ट आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे. छान मस्त हे आता सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि पहा, कसं असतं माहिती आहे का, आता इथे बेसन पीठ आहे, त्याच्यामुळे कसं ना, बेसन पीठ लवकर घट्ट होतं. तर मी पुन्हा त्याच्यामध्ये पाव ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. झाकण ठेवून अगदी 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता, मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि मस्त अशी तरी आलेली आहे भाजीला. तुम्ही पाहू शकता, ती घट्ट अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता पुन्हा मी याच्यामध्ये ना थोडंसं, म्हणजे पाव ग्लास मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. पाव ते अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड करून झालं की छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता पहा, आपण जी वांगी मस्त भरून घेतली होती ना, ती आपण ॲड करूया. पण त्याआधी आपला जवळा ॲड करायचा आहे. हा जवळा ॲड करून छान मस्त व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तर पहा, हा जो जवळा आहे, हा वरच्यावर जेवढाही आपल्याला काढून घेता येईल ना, तेवढा काढून घ्यायचा आहे. आणि बाकीचा जोही काही कचरा वगैरे असेल, तो पूर्ण खाली बुडाला जाऊन बसतो. तर पहा, इथे मी अशा पद्धतीने हा जवळा या भाजीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे. आता मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि फ्राय करून झाल्यानंतर आता या स्टेपला काय करायचं आहे आपल्याला, आपण जी वांगी मसाल्यामध्ये मस्त कोट करून घेतली होती, ती वांगी आपल्याला अशी वरच्यावर मस्त ठेवून घ्यायची आहे. आता पहा, ही वांगी ठेवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे.
झाकण ठेवून आपण इथे 15 मिनटं वाफ काढून घेणार आहोत. तर पहा जवळा अगदी 10 मिनटात शिजतो. पण कसं ही जी वांगी आहेत, वांगी शिजायला थोडासा वेळ लागतो, म्हणून इथे आपण 15 मिनटं ही भाजी मंद गॅसवरती मस्त अशी शिजवून घेणार आहोत. तर पहा तुम्ही, मी अशा पद्धतीने ही मस्त अशी वांगी ठेवलेली आहे. झाकण ठेवूया. झाकण ठेवून 15 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. पण या 15 मिनटामध्ये आपल्याला या 15 मिनटामध्ये 5-5 मिनटांनी झाकण काढून ही भाजी मस्त अशी वर खाली करून घ्यायची आहे. ही जी वांगी आहेत ना, ही मस्त वर खाली करून घ्यायची आहेत. म्हणजे ही जी भाजी आहे ना, ही खाली बुडाला लागता कामा नये किंवा करपता कामा नये. म्हणून या 15 मिनटामध्ये 5-5 मिनटांनी झाकण काढून मस्त भाजी फ्राय करत राहायची आहे. तर पहा अशाच पद्धतीने मी 15 मिनटं ही भाजी मंद गॅसवरती मस्त शिजवून घेतलेली आहेत. आणि इथे ही वांगीसुद्धा खूप छान मस्त शिजलेली आहेत. तर पहा इथे मस्त आहे ना, ग्रेव्ही टाईप अशी भाजी तयार झालेली आहे. आणि ही वांगीसुद्धा मस्त अशी शिजलेली आहेत. आणि ही भाजी ना तांदळाच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागते. तर पहा जेव्हा पावसाळा सुरू होतो, पावसाळ्यामध्ये जेव्हा शेतीमध्ये जेव्हा मजूर काम करायला जातात, तेव्हा त्यांना सकाळी अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीची भाजी दिली जाते भाकरीबरोबर. आणि ही भाजी जसं मी तुम्हाला पुन्हा सांगते, ही भाजी भाकरीबरोबर खूप छान लागते. आणि ते आपण याच्यामध्ये जवळा ॲड केलेला आहे. जवळ्यामुळे भाजीला खूप छान मस्त अशी चव येऊन जाते. तुम्ही इथे जवळ्याऐवजी तुम्ही अगदी सुकट असते त्या तुम्ही सुकटीचासुद्धा तुम्ही वापर करू शकतात. तर पहा मी ही जी भाजी आहे एका प्लेटमध्ये मी ट्रान्सफर करून घेते. ही जी ग्रेव्ही आहे ना, बेसन पीठ, जवळा आणि त्याच्यामध्ये मसाले, त्यामुळे ही ग्रेव्ही अप्रतिम लागते. मला एवढंच सांगेल की तुम्ही 2 भाकरी खाण्याऐवजी 4 ते 5 भाकरी नक्कीच खाल. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही जी भाजी आहे नक्की ट्राय करून पहा. आणि अजून एक गोष्ट सांगते की कसं माहिती आहे का, या भाजीची आठवण खरी म्हणजे पावसाळ्यामध्ये येते. बाहेर मुसळधार जर पाऊस पडत असेल आणि अशा मुसळधार पावसामध्ये जर आपण ही भाजी केली तर अप्रतिम. ही भाजी तुम्ही भाकरी, भाजी, चपाती, फुलक्याबरोबरसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता. तर पहा ही भाजी मी आज भाकरीबरोबर खाणार आहे, कारण ही भाजी पावसाळ्यात भाकरीबरोबर खाण्याची मजाच वेगळी असते. आणि ही भाजी फक्त काय मजूरकारांसाठीच केली जाते तर अजिबात नाही. गावाकडे पावसाळ्यात ही भाजी आवर्जून केलीच जाते. आठवड्यातून एकदा तरी ही भाजी केलीच जाते. आणि ही भाजी भाकरीबरोबरच छान लागते. तर तुम्ही पाहू शकता हा जो या वांग्यामध्ये मसाला छान मस्त असा मोरलेला आहे. आणि आपण जे मसाला आतमध्ये भरला होता तो मसाला चवीला 1 नंबर आणि भन्नाट असा लागतो. तर पहा तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करून पहा. घरातले तुम्हाला आवर्जून सांगतील, ही भाजी तू आत्ता केलीस त्याच्यापुढे अशी भाजी नक्कीच कर. ॲटलिस्ट आठवड्यातून एकदा तरी ही भाजी नक्कीच कर. तर चला बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.